जे बंधन दिलं, बंधन म्हणजे काय? जीवन बनवण्यासाठी बंधन दिलं आहे बाबांनी. पण सेवक काय करतो? मार्गात आल्यावर सुखी होतो आणि सुखी झाल्याच्या नंतर त्या परमेश्वराला कसा बैमान होतो. बांधवांनो पहा, बंधन तुटला आणि परमेश्वराने तीनही मुलं बाळ त्याच्या चुकीमुळे तीनही मुलं बाळ मारण्यात घेतली गेले हो. मग या मार्गामध्ये बंधनाला किती महत्व दिलं आहे बाबांनी. पण आम्हा सेवकाला बंधन म्हणजे काय याचे कळत नाही हो. बघा, एक अनुभव सादर करतो, त्याच्यानंतर एक गीत होईल, नंतर कार्यक्रमाला आम्हाला कार्यक्रम बंद करतो. बघा बांधव, तो सेवक कोण, तो व्यक्ती कोण की मार्गात आल्यावर तत्व शब्द नियमाला विसरून गेला. बांधवन, प्रत्येक सेवकाला माहित आहे की बाबाची शिकवण जर तोडला तर एका क्षणामध्ये दुःख तयार होते. बरोबर आहे. करणीवाल्यासाठी जो सत्याला चालतो, बोलतो, वागतो त्यालाच काटा रुतते, नाही तर नाही रुत. मग या बैमान मानवाला असं वाटते, अरे माझं काहीच नाही झाला,
अर्जुन तत्व शब्द नियमाला विसरून जाते और जब भगवान की लाठी जब चलती है तो आवाज नाही होती दादा. म्हणून त्या शेवकाचे नाव सांगतो, लक्ष सुद्धा शब्दागत. छगर भाऊ सावर बांधे 30 एकटाचा कास्तकार लग्न झालं 26 वर्ष मुलं बाळ झालं नाही. प्रकरण काय घडलं? त्या गावामध्ये परमात्मा एकच्या चर्चा बैठक चालू होती. त्या ठिकाणी गावोगावचे सेवक आपापले अनुभव सांगू लागले आणि ते अनुभव त्या शिलाबाईच्या कानामध्ये घुसले. तेव्हा पतिदेवाला विनवणी केली की या मार्गामध्ये जर आपण गेलो तर त्या परमेश्वराच्या कृपेने आपल्याला संतान होईल की असं का म्हणे. मार्गात गेल्यावर योग मिळते, होय म्हणे योग मिळते. तुला कोण सांगितलं? तर मी त्या शेवकाचे अनुभव ऐकलो म्हणे. तेव्हा ठीक आहे म्हणे, तुझी इच्छा आहे. गेले चिचाडला, मार्गदर्शकाकडे गेले आणि त्या मार्गदर्शकाला काय म्हणे तो दादा, गुरुजी या मार्गामध्ये खरकूर जे म्हणलं तसं घडते का? होय म्हणे. तर गुरुजी मला मुलं बाळ पाहिजे म्हणे. अरे तू बाबाच्या शिकवणीला जा. 4 तत्व 3 शब्द 5 नियमाने जागावा लागेल, वागावा बी लागेल. सकाळ संध्याकाळ तर म्हणतेच बाबाच्या सेवा, सकाळ संध्याकाळ म्हणते. आणि घराच्या बाहेर गेला काही सांगू नको, या सेवकाची मती एवढी फस्ट होते. अरे अरे बघा तो काय म्हणे मार्गदर्शकाला, काय म्हणे, गुरुजी जेपर्यंत मला 3 मुलं बाळ होत नाही तेपर्यंत मी त्यागाचे कार्य करणार नाही. केवढे मोठे शब्द दिले.
कार्य घेवायच्या अगोदर योग मिळायच्या अगोदर काय म्हणे, जेथपर्यंत 3 मुलं बाळ होणार नाही तेथपर्यंत मी त्यागाचे कार्य करणार नाही, तर माझे कार्य द्या अन्यथा देऊ नका. मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं. बघा समोर काय घडलं. दिवस 7 दिवस 11 दिवसाचे कार्य केले. मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे कार्याला सुरुवात केली आणि बांधवांनो योग मिळाला. किती दयाळू परमेश्वर आहे. योग मिळाला. भगवंताच्या कृपेने सुंदर बाळ जन्माशी आला. करता करता कार्य घडवला. दुसरी मुलगी जन्माशी आली आणि का म्हणून त्या परमेश्वराला मार्गदर्शकाला शब्द दिल्यावर पुन्हा त्या परमेश्वराने तिसरा योग दिला. तिसरा बाळ गोळत जन्माशी आला. आणि पहा बांधवांनो, इच्छानुसार भोजन कसा दिला त्या परमेश्वराने. शब्दा का लक्ष असू द्या. योगाने
3 मुलं बाळ योगाने मिळाले. 3 मुलं बाळ झालं. आता मुले 3ही मुले खेळायला लागले, शाळेत जायला लागले. पण बाबाच्या शेवकाची आठवण गेली भुलून. आठवण गेली भुलून. तर त्या गावामध्ये चर्चा बैठक होती. त्या ठिकाणी एका शेवकाने दृष्टांत सांगलं. एका शेवकाने भक्ती करायला सुरुवात केलं. परमेश्वर प्रगट झाले म्हणे. परमेश्वर प्रगट झाले. परमेश्वराने म्हटलं की हे सेवक, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो. बोल म्हणे, तुला काय पाहिजे. ठीक आहे म्हणे भगवंता, मी आपल्या आईला विचारून येतो, मग तुला सांगेन. ठीक आहे म्हणे, तू आपल्या आईला विचार, वडिलाला विचार आणि पत्नीला विचार, कोणालाही विचार, पण वरदान फक्त म्हणे तुला एकच वेळा भेटेल. वरदान फक्त एकच वेळा भेटेल म्हणे. तेव्हा घरी गेला आणि आईला सांगू लागला, तर आई मी वरदान कोणतं मागू. मागणारे म्हणे की मला सोन्याचा पाळणा पाहिजे म्हणे. सांग म्हणे. आता त्याने विचार केला आणि वडिलाला विचारला. वडील काय म्हणते. वे एका सोन्याची वीट मागून टाक म्हणते. विचारात पडला मुलगा आणि पत्नीला विचारते. पत्नी काय म्हणते. काही नको हो, मला फक्त एक बाळ हवा, असं त्याने म्हटलं. पत्नीने म्हटलं आणि त्या शब्दावर गौर केलं. पण म्हणतात नाही, भक्तीमध्ये आहे शक्ती. पण बाबा मीच नाही सत्यवादी. बघा, त्यानं भक्ती केली आणि त्याने विचार केलं आणि गेलं आणि परमेश्वराचे आसन ठेवलं. आई होती आंधळी. आई आंधळी होती आणि वडील होता धनाचा लालची आणि पत्नीला पाहिजे होता बाळ. बघा, त्याने त्या परमेश्वराला वरदान मागितलं. परमेश्वराने सांगलं वरदान फक्त एकच मिळेल. होय म्हणे. बघा, त्या परमेश्वराने वरदान काय मागितलं. हे परमेश्वरा, माझ्या आईच्या डोळ्याला सोन्याच्या पाळण्यामध्ये बाळ खेळताना दिसल्या पाहिजे. काय म्हणे. माझ्या आईच्या डोळ्याला सोन्याच्या पाळण्यामध्ये बाळ खेळताना दिसल्या पाहिजे म्हणे. मग सांगा, एका वरदानामध्ये 3 जणांची इच्छानुसार भोजन कसा मिळाला जी, कसा मिळाला. हे बुद्धी या बाबाच्या शेवकाला पाहिजे. बघा बांधवांनी, 3 मुलं बाळ झालं आणि बघा त्यागाच्या कार्याला सुरुवात केली. बघा काय घडलं.
त्यागाला सुरुवात झाल्याच्या नंतर पत्नी आपल्या मुलाबाळाला घेऊन एका रूम मध्ये राहायची आणि पतिदेव एका रूम मध्ये. आणि पत्नीचे कार्य जेवण झालं, सर्व झालं, बेड बिस्तर लावलं की गळवा लोटा गिलासामध्ये पाणी नेऊन ठेवायचे. 36 दिवस पूर्ण झाले दादा. आणि छोटासा कल्प तयार केला परमेश्वराने कल्प तयार केला. मगाशी सांगलो सुईची आणि काटा गाळतो. कोणाला घडते बघा. मनामध्ये विकार धसला, विकार गेला. बाबांनी जे बंधन दिलं, काय होते ते बंधन का म्हणून दिलं याचे भान नाही हो. माझ्या गावामध्ये शुद्धीकरणाचे त्यागाचे कार्य सुरुवात झाली. कोणी ब्रह्मवत तोडला तर कोणी सेवक शब्दामध्ये घडले. काही सेवक फाल झाले हो. आर्या शुद्धीकरण म्हणजे काय तेच नाही समजलं. जसं या सेवकांनी बंधन तोडलं तसे माझ्या गावात हे बंधन तुटले. अरे बैमान सेवका, काय तुम्हाला बंधनाची क्रिया नाही म्हणण्याचा उद्देश त्या माझ्या बाबाच्या कार्याची काही जाणीव नाही. बघा, पाण्यामध्ये किडे पडले म्हणे आणि पत्नीला बोलावलं, हा पाणी फेक म्हणे, दुसरा आणून दे म्हणे. आणि दुसरा पाणी आणून दिलं ना. बघा बांधवांनो, त्यागाच्या कार्याचा बंधन तुटला हो. काय म्हणे दादा, कोण्या सेवकाला जर सांगलीच मारून फेकल्याशिवाय राहणार नाही. काय करावं बाईची जात. नाही सांगितलं काय घडलं प्रकरण बघा. कार्य चालू ठेवलं. मग हवनामध्ये गेला, नागपूरला गेलं, फोटो आणलं, हवनाला सुरुवात केली दादा. गावोगाव सेवक गोळा झाले आणि जो दिवा पट्टीचा दिवा जो म्हणतो, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावलं. आणि जसा तुपाचा दिवा लावलं तसाच तुपाचा दिवा उजला आणि मुलगा तिकडे थंडीवर पडला. मुलगा मरण पावला. दुसरी मुलगी त्याचप्रमाणे मरण पावली. जसा तुपाच्या दिव्याला ज्योत लावलं तसा दिवा विजला. दुसरी मुलगी मरण पावली. आणि तिसरा मुलगा, कोणी सेवक नाही तर नको येवण, स्वतःच्याच मनानं त्या बाळाला घेऊन हवन कार्याला सुरुवात केली. जसं तुपाचा दिवा लावायला गेला तसाच तिसरा सुद्धा मुलगा मरण पावला. तीनही मुलं बाळ त्या परमेश्वराने नेलं. का म्हणून नेलं? कारण की ते देव परमेश्वराची होती. म्हणून विचारानं वागायचे. म्हणून काय म्हणतो,
जशी फजिती झाली, बाबाचे बंधन जर तोडलं नसतं तर आज ते दुःख तेवढं आलं नसतं बांधवण. काय झालं, पागल झाला, घरदार सोडून गेलं, वनामध्ये अरण्यामध्ये भटकू लागला. आईला आला विचार, काय करू म्हणे, 3 मुलं बाळ गेले, पती देव गेला, का करू म्हणे आपला जीव ठेव. बाई गेली विहिरीवर जीव देण्याकरता. परमेश्वर बाळा दयाळू आहे, सर्व काय दिसते त्या परमेश्वराला कळते. मी काय या ठिकाणी करत आहो, खरा बोलत आहो की खोटा बोलत आहो, या सेवकाला बिघडवण्याचे कार्य करत आहो की सुधरवण्याचे कार्य करत आहो, तो माझा बाबा पाहत आहे. म्हणण्याचा उद्देश म्हणजे दैवी शक्ती जागृत आहे. बघा बांधवांनो, पागल झाला, बाई गेली जीव देण्याकरता. एका सेवकाची नजर पडली, धावतच गेली, बाईचे हात पकडले. बाई म्हणे जीव देऊ नको. काय चूक झाली नेमकं सांग. बाईने सांगितलं हो, आणि गेली मार्गदर्शकाकडे, दिगोरे साहेबाकडे गेली. गुरुजी, माझी खूप महान चूक झाली, त्यागाच्या कार्यामध्ये बंधनाच्या नियमाचे पालन नाही झाले हो, मला क्षमा करा. जेव्हा बाई तुझ्या निवासस्थानी घडलं तेव्हा विचारलं तेव्हा का नाही सांगलीस. काय करू म्हणे, पती हात परमेश्वर, मग परमेश्वरानेच आदेश दिला होता म्हणे का कोणाला सांगायचे नाही, जर सांगलीस तर तुला मारून फेकल्याशिवाय राहणार. मग आता कशाला मार्गामध्ये येते. नाही गुरुजी, मला माफीचे कार्य द्या, पण बाई माझी एक अट आहे म्हणे मार्गदर्शक, जेपर्यंत तुझा पती परमेश्वर तुझ्या घरी वापस येत नाही तेपर्यंत तुला त्यागाच्या रूपामध्ये कार्य करावा लागेल, तर कार्य खेळण्याचा घेऊ. बाई तयार झाली आणि बंधनाच्या रूपामध्ये कार्याला सुरुवात केली. आणि बघा, पतिदेव आला हो, बाईच्या दारामध्ये आला. पहाटेला परमेश्वराची कृपा लाभली आणि पतिदेवाला कार्य घेऊन, माफीचे कार्य घडवून पुन्हा कार्याला सुरुवात केली. पुन्हा मुलगा, 4था मुलगा जन्माशी आला. तर तो मुलगा कसा झाला, मतिमंद. या मानवाचा का भरोसा, या मानवाचा का भरोसा. परमेश्वर पाहुण्याला पाहून तर पाहून तुझ्या सहनशीलता किती आहे. तर म्हणून पडद्याची आड किती काही कार्य कराल, पण माझ्या भगवंत, माझा बाबा जागृत आहे, कधी लपणार नाही. म्हणून बाबाच्या शिकवणीला जागवण्याचे कार्य करा आणि जागा बांधवा. माझ्या दोन्ही हाताची आग्रहाची विनंती. माहीत आहे, मानव धर्मामध्ये हरिभाऊ कुंभारे किती सेवकाला माहित आहे हा अनुभव, आठवत करा बरं. बिल्लोरीजी हरिभाऊ कुंभारीचा अनुभव एकाही सेवकाला माहित नसे. बाबाच्या हयाती मधला शेवक पुस्तकच नाही वाचता म्हणजे. सोनार फुंकत फवारे आणि जिकडून तिकडे गेले वारे. वा वा वा, खूप विचाराची बाब. म्हणून पडद्याची आड खोटे काम करू नका, सत्यच कार्य करा. अरे बाबांनी म्हटलं आहे, या परमात्मा एक सेवकापेक्षा अनेक वाला कामाच्या मध्ये. माझ्या गावच्या पिंपळगावला बाबाचा दौरा झाला.
लाईट गेली, पंखे बंद झाले, पंखे बंद झाले, पंखे चालू व्हायला तयार नाही. लाईट आली तरी पंखे चालू होत नव्हते. तेव्हा एका अनेक वाल्यानं आपल्या निवासस्थानी त्यानं म्हटलं, अरे अरे परमेश्वरा, एवढा महान व्यक्ती या गावामध्ये आला आणि या सेवकाच्या कर्मचुकीमुळे त्या बाबाला हवा मिळत नाही. विचाराची बाब आहे म्हणे. आपल्या घरचे पुरेच पंखे चालू केले त्यानं. त्यातून वारा त्या बाबाला लागला. त्यावेळेस बाबाने म्हटलं, हा परमात्माच्या सेवक जो तत्वशब्द नियमानं वागत नाही, तो काय माझ्या कामाचा नाही म्हणे, तो अनेक मला कामाचा म्हणे. म्हणून मला काय म्हणायचं आखरीच्या कडवा बघा. माझे विचार तुम्हाला जर पटले असतील, आत्मसात कर जा, त्या गोष्टीचा विचार कर जा. नसतील पटले, पाहू पाणी या तुमच्या गावच्या